नमस्कार मैत्रिणींनो, बघा नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा टिकवायचा असेल, छान टाईम स्पेंड करायचा असेल तर खूप मोठ्या ट्रिप्स अरेंज करायची गरज नाही. तर आपण जीवनात ते छोटे छोटे क्षणही चोरून आपला आनंद त्या ठिकाणी सेलिब्रेट करू शकतो. आम्ही असं आहोत की आमच्या कुटुंबाला नेहमी आम्ही अग्रस्थानी ठेवतो आणि स्वतःला आम्ही थोडंसं खालच्या स्थानी ठेवतो. पण कधी कधी आपण देखील स्वतःसाठी जगलं पाहिजे. असाच तो एक दिवस, अशी एक सुट्टीचे दिवस होता. त्या दिवशी आम्ही ठरवलं की चला बाहेर जाऊन छानपैकी मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया. आणि आमच्या शहरातील एका नामांकित स्वीट मार्टवर आम्ही हा छानपैकी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट काय केला आम्ही, तर ढोकळा खाल्ला. कचोरी छानपैकी तयार करून आणलेली होती, मस्त झणझणीत अशी ही कचोरी होती. आणि मूगभजी सगळ्यात जास्त हायलाइटेड होती. तिची टेस्ट लाजवाब होती. ती मूगभजी, चटणी बिलकुल आमच्या नात्याप्रमाणे कुरकुरीत, आंबट गोड, थोडी तिखट अशी ही मूगभजी एकदम तोंडाला चव आणणारी होती. आणि भन्नाट अशी ही मूगभजी खाऊन आणि सगळा नाश्ता संपवून आम्ही गेलो होतो चष्माच्या दुकानावर. मला चष्मा बनवायचा होता, त्यासाठी चष्मे सिलेक्ट केले. एक चष्मा सिलेक्ट करून त्या ठिकाणी मी टाकून आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी ट्रीट कधीही लस्सी विथ आईस्क्रीमशिवाय संपू शकत नाही. बाहेर गेलो, यांनी मला विचारलं काय खायचं, तर पाणीपुरी आणि लस्सी विथ आईस्क्रीम हे माझे 2 ठरलेले आयटम असतात. तर चला मग मी छानपैकी एन्जॉय करत आहे लस्सी विथ आईस्क्रीम. आमचे आहो खात आहेत कुल्फी. तुम्हाला सगळ्यात जास्त बाहेरचा पदार्थ कोणता आवडतो तो मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.